नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती। जसं मी सांगितलं होतं की या पावसाळ्यामध्ये बरेच असे स्पॉट्स आणि फार्म हाऊस, रिसॉर्ट्स, विलाज मी कव्हर करणार आहे। त्यापैकीच आता हा एक विला आहे जो 3 BHK विला आहे आणि जर तुमचा मोठा ग्रुप असेल तर तुम्ही प्रायव्हेटली बुक करू शकता। हा जो विला आहे हा वांगणी रेल्वे स्टेशन पासून फक्त 10 किलोमीटर वरती आणि नेरळ रेल्वे स्टेशन पासून फक्त 12 किलोमीटर अंतरावरती आहे आणि खूपच सुंदर प्रॉपर्टी आहे। थोडीशी असे बघितलं तर आयसोलेटेड सुद्धा प्रॉपर्टी आहे आणि त्यासोबतच इथे आता पार्किंगचा स्पेस वगैरे दिलेला आहे। ओपन लॉन एरिया आहे जिथे तुम्ही आउटडोर गेम्स वगैरे खेळू शकतात। गुगल मॅपची लिंक जी आहे ती तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि त्यासोबतच कॉन्टॅक्ट नंबर वगैरे बाकीचे जे डिटेल्स असतील एक्स्ट्रा ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील। तर आता बाहेरची टूर तर आपण करून घेतलेली आहे, आता थोड्या वेळाने आपण आतली टूर सुद्धा करून घेऊया। इथून असा गेट आहे बघा, इथून एंटर केल्यानंतर समोर आपला विला आणि जसं मी सांगत होतो पार्किंग स्पेस वगैरे ना, ते ह्या बाजूला पार्किंग आहे, आपल्या बाईक वगैरे तिकडे पार्क केलेल्या आहेत आणि आपली मंडळी नेहमीचीच रोहित, त्याच्यानंतर इथे मयूर शूट करतोय। तू कोण आहेस? मयूर नाही, तू मजदूर बोलतोस ना स्वतःला? स्वतःलाच बोलतो तो मजदूर आहे। आणि इकडे सोनाली पण आहे, आज वर्क फ्रॉम होम नाही ना, चांगलं आहे। आणि ते प्रथमेश बिझनेसच्या डील क्रॅक करतोय आणि आपला सुंदर विला। चला आता थोडीशी मी तुम्हाला टूर करून देतो आता आतली। इथे थोडंसं फाउंटेन वगैरे आहे, इकडे सुद्धा मी जसं सांगत होतो हा लॉन एरिया आहे, त्यासोबतच ह्या बाजूला सुद्धा छोटा लॉन एरिया आहे। ह्या बाजूला खूप मोठा ओपन स्पेस आहे, इथे सुद्धा तुम्ही डायनिंग वगैरे करू शकता आणि त्यासोबतच इथे हा मस्त आराम करतोय भाई, आल्या आल्या आळशी एक नंबर। आणि इकडे पण तुम्ही चाय नाश्ता वगैरे इकडे करू शकता। त्यासोबतच हा बघा ह्या बाजूला आहे आपला मेन गोष्ट स्विमिंग पूल, इथे तुम्ही एन्जॉय करू शकता। मोठा ग्रुप वगैरे असेल तरी बऱ्यापैकी मोठा आहे स्विमिंग पूल। त्यासोबतच हा आता स्पेस पाहिला आपण, तर चला आता आपण आतली टूर करून घेऊया। विला आता आपण बाहेरून बघितला, त्याच्यानंतर विला आता आतमध्ये कसं आहे ते पाहून घेऊयात। तर एंटर करताच आपल्याला दिसणार हा लिव्हिंग एरिया आणि लिव्हिंग एरियामध्ये तुम्ही पाहू शकता इकडे सोफा आहे, सोफा सेट आहे, सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे। इंटेरियर बघाल ना तर एकदम असं सिंपल आहे पण एकदम क्लासिक आहे। या बाजूला मागे जे आहे तिकडे आहे किचन, तर मग ऑलरेडी तुमचं जे फूड असणार ना ते प्रिपेअर म्हणजे फूड पॅकेजमध्ये इन्क्लुडेड असणार आहे। आणि इथला आम्ही सकाळी नाश्ता सुद्धा केला, कांदे पोहे आणि चहा, एक नंबर होता। रोहित कसा होता तूच सांग भाई, तू पण ट्राय केलाय? इथे फूडची टेस्ट बेस्ट आहे ऍक्च्युली। पोहे ट्राय केले पण पोह्याची टेस्ट पण इतकी, ह्याला पोहे आवडत नाही भाई, त्याने खाल्ले। आता तुम्हाला मी क्विक किचन सुद्धा दाखवून देतो आणि त्याच्यानंतर आपण सगळे बेडरूम्स पाहून घेऊया। तर जस्ट आता आपण हॉल वगैरे पाहिला, आता इथे तुम्ही पाहू शकता इथे कॉमन वॉशरूम दिलेला आहे, इथे सुद्धा वॉश बेसिन आहे आणि इथे आहे आपला बेडरूम नंबर 1। सो कम्फर्टेबल बेडरूम आहे, हा ग्रुपसाठी एकदम मस्त बेडरूम आहे। आणि त्यासोबतच इकडे बंक बेड सुद्धा दिलेला आहे बघा, इथे आहे बंक बेड आणि त्यासोबतच हा इथे अजून एक एक्स्ट्रा बेड, म्हणजे जर तुमचा मोठा ग्रुप आहे ना, समजा बॉयजचा वगैरे सुद्धा ग्रुप आहे ना, तर तुम्ही इकडे ऍडजस्ट होऊ शकता। हा बघा, आणि हा बाजूला आहे इकडे वॉशरूम, तो वॉशरूम सुद्धा नीट अँड क्लीन आहे। लिव्हिंग एरिया आणि त्यासोबतच एक बेडरूम पाहिला जो तुम्ही पाहू शकता डॉर्मेटरी टाईपच होता। त्यानंतर वरती 2 बेडरूम आहेत जसं मी सांगितलं, तर स्टेअरकेसने आता वरती जाऊया आणि ते बाकीचे जे 2 रूम आहेत ते पाहूया। चला आल्यानंतर इथे आता मस्त कॅरमचा सेटअप केलेला आहे, कॅरम वगैरे सुद्धा इंडोर गेम्स आहेत बरेच। त्यासोबत इथे सुद्धा सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे। मेन थिंग मला आवडली ना, रूम तर दाखवतो मी तुम्हाला, त्याआधी ओपन गॅलरी आहे छान, हे बघा तुम्ही मस्त बसून चहा वगैरे तुमचा एन्जॉय करू शकता। सध्या तरी पाऊस आहे पण बाकीच्या टायमिंगला भाई एकदम मस्त आहे। जसं मी सांगितलं 2 रूम आहेत, एक ह्या बाजूला एक ह्या बाजूला आहे। आपण ही रूम पहिली पाहून घेऊयात। तर खूप स्पेशियस रूम आहे, एक सिंगल इथे बेड दिलेला आहे। त्यासोबतच जर तुमचा मोठा ग्रुप असेल तर मॅट्रेस प्रोव्हाइड केल्या जातील। ऑल ओव्हर ह्या विलाची कॅपॅसिटी जी आहे ती टोटल म्हणजे सगळ्या रूम्स पकडून 25 लोकांपर्यंत ऍडजस्ट होऊ शकतात इतकी आहे। तुमचं लगेज वगैरे असेल त्यासाठी वॉर्डरोब दिलेला आहे आणि वॉशरूम सुद्धा पाहून घेऊया। आणि ह्या बाजूला आहे सेकंड रूम, तर इथे सुद्धा वॉर्डरोब दिलेला आहे। त्यासोबतच रूम पाहू शकता खूप जास्त स्पेशियस आहे बघा, आणि इथे बेड आहे। बाजूला आहे वॉशरूम, तर हे बघा नीट अँड क्लीन आहे वॉशरूम। तर आता मित्रांनो आपला लंच इथे रेडी आहे। आता तुम्हाला काय काय आहे दाखवतो। तर यामध्ये आहेत चपात्या,
त्यानंतर इकडे आहे चिकन, त्यासोबत इकडे आहे डाळ, पापड आहे व्हेजमध्ये, त्यासोबतच इकडे भाजी पण दिसते, मिक्स सब्जी आहे, फ्लॉवर वगैरे, आणि इकडे आपला राईस आहे आणि इथे आचार. तर मित्रांनो आता जेवण वगैरे मस्त उरकलं आणि त्याच्यानंतर आम्ही लोक चाललेलो आहोत डॅमवरती. इकडे जर तुम्ही फार्म हाऊसला येत असाल ना तर इकडे 2 स्पॉट आहेत. एक म्हणजे वनलक्ष्मी वॉटरफॉल जो ऑलरेडी मी केलेला आहे माझ्या युट्यूब चॅनलवर, तुम्ही जाऊन व्हिडिओ पाहू शकता. आणि सेकंड जो सीन आहे तो आहे इकडे एक जवळच डॅम आहे, तर आपण डॅमवरती चाललो आहोत आणि पाऊस आणि त्याच्यामध्ये ही बाईक राईड जबरदस्त मजा येते आणि खूपच जवळ बाजूलाच एकदम डॅम आहे, काहीतरी 3-4 मिनिटावरतीच आहे बाजूला. पाऊस खूप आहे, जर पाऊस थांबला तर आपण काय घेऊया, ड्रोन शॉट्स. येस, चलो 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 मजा करूया. आपण आलेलो आहोत साळोक ना दादा, साळोक डॅम वरती. तर अजून आहे बघ खूप सुंदर व्ह्यू आहे इकडून. आपला अजून एक भाऊ ब्लॉगिंग करतोय तिकडे, तुम्ही पाहू शकता. खूपच सुंदर आहे आणि यावेळेला हवा तसा पाऊस पडला नाही ना, नाही तर पाणी इथपर्यंत वरपर्यंत येतं. पुढे वाटतं फिशिंग वगैरे करतायत, मस्त. पाऊस काय भाई जायचं नाव अजिबात घेत नाही, खूप मुसळधार बोलू शकता पाऊस आहे. आणि त्यासोबत हे बघा इकडे लोक फिशिंग सुद्धा करतात आणि त्या लोकांची टेक्निक अशी आहे ना की बॉटल लावल्या त्या लोकांनी, हे बघा प्लॅस्टिकच्या, स्प्राईटच्या, आणि त्याच्यातून ते लोक फिश पकडतात. भारी टेक्निक आहे ही. हा थम्सअपची लावा काय? हा मी थम्सअपची लावेल, तू मिरिंडाची लाव. खतरनाक पाऊस आहे एकदम, वारा पण आहे त्याच्यामध्ये. यार ड्रोन उडवायचा होता. ए जरा पाऊस थांबव ना, नळ बंद कर, नळ बंद कर ना जरा. कोणता नळ? वरचा. तुला कोणता नळ बंद करायचा आहे? हा तुझी हेअरस्टाईल बदल. आय होप मित्रांनो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल आणि बाकी ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स सुद्धा चांगला आहे. स्पेशली इथलं फूड, सकाळचा नाश्ता पण मस्त होता आणि दुपारचा लंच सुद्धा अप्रतिम होता. आणि त्यासोबतच मी सांगेन इथे केअरटेकर सुद्धा आहेत ना, ते पण खूप कोऑपरेटिव्ह आहेत, तुम्हाला खूपच हेल्पफुल आहेत. सो ती एक गोष्टीची काळजी नाही. आणि मेन थिंग भाई हा प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, तर मग अजून काय पाहिजे. तो आता मी इकडचे ओव्हरऑल तुम्हाला पॅकेजेस सुद्धा एक्सप्लेन करतो. तर इकडचे जे पॅकेजेस आहेत ते वीकेंडचे चार्जेस आहेत, ते पर पर्सन आहेत 2200 रुपीज पर पर्सन. ओके, आणि ह्याच्यामध्ये विथ फूड पॅकेज आहे. आणि मित्रांनो अजून एक गोष्ट, तुम्ही हा विला आहे ना विदाऊट फूड सुद्धा बुक करू शकता, तुम्हाला प्रायव्हेटली भेटून जाईल, पण ते फक्त वीकडेज मध्ये पॉसिबल आहे. तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून डिरेक्टली विचारू शकता. आणि त्यासोबतच वीकडेजचे जे चार्जेस आहेत म्हणजे मंडे टू फ्रायडे ते सुद्धा नेगोशिएबल आहे. तुमचा मोठा ग्रुप असेल ना तर तुम्ही वीकेंडला सुद्धा नेगोशिएट करू शकता. सो काही काळजी करू नका आणि खूपच सुंदर प्रॉपर्टी आहे, मस्त एकदम प्रायव्हेटली तुम्ही एन्जॉय करू शकता. मला जर व्हिडिओ आवडला मित्रांनो तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.